बघा नेक्स्ट प्रॉब्लेम दिलेला आहे इथं, इफ y इक्वल्स टू ई रेस टू एक्स इंटू साइन इनवर्स ऑफ एक्स, आणि काय करायचं आहे त्यांचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा dy बाय dx. ठीक आहे, मग y इक्वल्स टू ई रेस टू एक्स इंटू साइन इनवर्स ऑफ एक्स डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग एक्सच्या रिस्पेक्टमध्ये जर डिफरन्शिएट केलं इथे येणार आहे dy बाय dx इज इक्वल्स टू d बाय dx ऑफ ब्रॅकेटमध्ये ई रेस टू एक्स इंटू साइन एक्स. ठीक आहे, मग इथं दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन आहे. मग इथं कोणता रूल यूज करायचा, प्रोडक्ट रूल. मग डी बाय डी एक्स ऑफ यू इंटू व्ही. मग यू इंटू व्ही जर असेल तर पहिले यू तसाच व्हीचा डेरिव्हेटिव्ह डी व्ही बाय डी एक्स प्लस व्ही तसाच यूचा डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, मग या रूलनुसार इथं यू म्हणजे काय, ई रेस टू एक्स आहे, आणि व्ही म्हणजे काय, तर साइन इनवर्स ऑफ एक्स आहे. ठीक आहे, साइन इनवर्स ऑफ एक्स. मग बघा याच्यानुसार काय होईल, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू, आता इथं ई रेस टू एक्स तसाच डी बाय डी एक्स ऑफ साइन इनवर्स ऑफ एक्स प्लस साइन इनवर्स ऑफ एक्स तसाच आणि डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू एक्स. मग बघा इथं आता ई रेस टू एक्सचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो ई रेस टू एक्सच येतो. ठीक आहे, ई रेस टू एक्सचं काय येतं, ई रेस टू एक्स येतं, पण डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स, साइन इनवर्स ऑफ एक्स काय येतं, वन अपॉन अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1 येतं. ठीक आहे, 1 मायनस एक्स स्क्वेअर येतं, 1 मायनस एक्स स्क्वेअर येतं. ठीक आहे, तर मग याच्यानुसार काय होणार, आता इथे एक्सपान्शन होणार. तर याच्यानुसार काय होईल, मग इथं ई रेस टू एक्स तसाच ई रेस टू एक्स, मग साइन इनवर्स ऑफ एक्सचं काय येणार आहे, 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर प्लस साइन इनवर्स ऑफ एक्स ॲज इट इज इंटू ई रेस टू एक्सचं काय येणार आहे, ई रेस टू एक्सच येणार. ठीक आहे, मग इथं ई रेस टू एक्स कॉमन येईल आणि ब्रॅकेटमध्ये येणार आहे 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर प्लस साइन इनवर्स ऑफ एक्स, हा ब्रॅकेट कम्प्लीट. ठीक आहे, मग इथे येणार आहे डी वाय बाय डी एक्स. मग बघा इथं ई रेस टू एक्स ब्रॅकेटमध्ये 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर प्लस साइन इनवर्स ऑफ एक्स हे फायनल आन्सर आलं. ठीक आहे,